जे काही तू आम्हाला शिकवत आहेस गीता, की कधीही विश्वास कधीही नाराज होत नाही, दुखावत नाही, रागवत नाही. पिता धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर आपण जाऊया हबक्कुक अध्याय 2 मध्ये जाऊ. हबक्कुक अध्याय 2 वचन 2. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे. तो फसवायचा नाही. त्याला विलंब म्हणजे विलंब कधी होतो तुम्हाला? विलंब म्हणजे थोडा उशीर झाला, बरोबर आहे ना? जरी थोडा विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही. म्हणजे प्रभू आम्हाला सांगतो की विश्वास उशीर झाल्यामुळे सुद्धा कधी अडखळत नाही. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी एक माणूस जो प्रभूला मानत असतो, येशूला ओळखत असतो, तरी तो त्याच्या जीवनात वेगळा मार्ग धरतो. कदाचित बाबा भगत कधी ऐकलंय का नाही ऐकलंय? बाबा भगत का तो हे करतो? काय वाटते तुम्हाला? काय वाटते, येशू सामर्थ्यवान आहे का कोणता बाबा भगत सामर्थ्यवान आहे? आणि परमेश्वर हा जिवंत आहे, ज्यांनी सर्वांना निर्माण केलं आणि त्याच्या पुढे कोणीही नाहीये, बरोबर आहे का नाही? मग का एक मनुष्य हा तिकडचे मार्ग निवडतो? त्याचं कारण काय असतं? कारण काय असतं? कारण कुठेतरी त्याच्या जीवनात तो विलंबला सामोरे जात असतो. कुठेतरी त्याच्या जीवनात त्याला समजत असते की लेट होत आहे. म्हणजे त्याला दिसत, उदाहरण, जर्सिनाबाईची बहीण, जेव्हा तुम्ही पहिलं आले, तुम्हाला वचन भेटलं, तुम्ही वचन पण बोलत होते, पण तुम्ही पाहिलं की अरे, माझ्या जीवनात तर मी सगळं करत आहे, पण तरी पण अजून गरिबीत दिसत आहे, तरी पण अजून डबे खालीच दिसत आहे. मग कुठेतरी असं वाटते की लेट होत आहे. कारण माझ्या बहिणीचं काम लगेच झालं, माझं तर अजून झालं नाही. म्हणजे काय झालंय? उशीर झालाय. म्हणजे काय झालंय? उशीर झालाय. तर त्या उशीर झाल्यामुळे माझ्यामध्ये अडखळण येऊ शकते. आला का नाही? की नक्की मी करते ते बरोबर आहे, चूक तर नाही? नक्की मी करते ते बरोबर आहे का चूक तर नाही? असं झालं कधी? झालं. असं वाटत पण असेल की अरे, हे सोडून देते, जे मी करते तेच बरं आहे, बरोबर आहे का नाही? पण जेव्हा हा विचार येतो ना, त्याच वेळेला मला समजायचे की तो विलंब माझ्या विश्वासाला अडखळण देतोय.
तो विलंब काय करतोय? माझ्या विश्वासाला अडखण देतोय. पण जेव्हा एक माणूस त्या विलंबामध्ये पण त्या विश्वासाला पकडून राहतो, कारण विश्वास कधीही विलंबामुळे तो अडखळत नाही. किती लोक असे आहेत ज्यांना मुलबाळ झालंय का नाही पोरं? तर 9 महिने लागणार म्हणून तुम्ही कॅन्सल केली डिलिव्हरी. हा, डॉक्टरला बोलले मला टाइम नाही, आता मावऱ्याचा सीझन आहे, फटाफट ऑगस्टच्या अगोदर करायला पाहिजे, नाहीतर हे नको, मला एवढा टाइम आपल्याकडे नाही. 9 महिने म्हणजे केवढे झाले? 9 महिने मी वॉक करत राहू? बरोबर आहे का नाही? तुमचा तर नवरा बोलत असेल, ही प्रार्थनेला कुठे जाते, सगळंच द्यायला काढलंय घरातलं. पण हा आपला विश्वास आहे आणि गॅरंटी आहे, जेव्हा तुम्ही विश्वासाने जाता तुमच्या जीवनात कधी लॉस नसणार. तुम्ही सर्व गेलं जरी ना, तुमच्याकडनं सर्व गेलं जरी तरी तुम्ही आनंदीच असता. आणि मी गॅरंटी देतो, जो माणूस विश्वासात आहे त्याला 1 पट गेलं ना का 7 पट त्याच्याकडे परत येते. 1 पट गेलं का 7 पट. तर तसं तुमच्या जीवनात सुद्धा उशीर तर झाला. उशीर झाला का नाही? तुम्ही बघत होते की मी ज्या लोकांना ह्या ब्रदरच्या इथे घेऊन जाते ते लोक बरे होतात, त्या लोकांचं जीवन बदलते. पण माझंच काय अटकले गाडी. आणि मी उशीर झाल्यामुळे, आणि उशीर का झाला, कसं काय समजलं तुम्हाला उशीर आहे? केव्हा वाटते एका मनुष्याला उशीर झालाय? किंवा एक मनुष्याला वाटते की उशीर झाला? हा, दिसत नाही. नाही, स्पीकरचा आवाज बंद झाला, आला ना? ती काहीतरी करत आहे, उशीर झालाय. मग कधी आपल्याला वाटते, किती वेळा केव्हा आम्हाला वाटते की आम्हाला उशीर झाला? केव्हा वाटते तुम्हाला की आम्हाला उशीर झाला, विलंब झालाय? कसं काय समजते तुम्हाला की तुम्हाला उशीर झाला? हा उशीर आणि हा विलंब तुमच्याकडे केव्हा येतो? हा हा हम्म, ओके. अजून काय वाटते? उशीर केव्हा येतो तुम्हाला? उशीर, विलंब, अजून वेळ कितीतरी लागणार आहे असं केव्हा वाटते की मला उशीर झालाय, मला विलंब लागत आहे? आणि खरं तर पाहिलं असताना, ज्या माणसामध्ये धीर नसतो तोच माणूस इथून तिथे पलटो. पण ज्याच्यामध्ये धीर आहे त्याला विलंब लागला तरी काही फरक. पण तो विलंब त्याच्याकडे कसा काय उत्पन्न होतो, कसा येतो त्याच्याकडे की तू आता विलंब तुला झालाय? मी बोललो ना त्या बहिणीची साक्ष, की ती येशूकडे आली, पण येशूकडे आल्यानंतर तिच्याकडे विलंब तर नव्हता, विश्वास तर जोराने काम करत आहे. पण ज्या क्षणाला तिने बघितलं, स्वतःच्या जीवनाची तुलना दुसऱ्याच्या जीवनाबरोबर केली, की ह्याचं काम 5 मिनिटात झालं आणि त्या 5 मिनिटात त्याचं काम झालं, त्याच्यामुळे स्वतःला तिने ठरवलं की मला आता काय झाला, उशीर झाला. बरोबर आहे का नाही? पण विश्वास कधीही त्याच्या जीवनात उशीर झाल्यामुळे, विलंब लागल्यामुळे अडखळत नाही. कारण ती बहीण सांगायची की मी जेव्हा येशूकडे आली, मी प्रत्येक महिन्याला कोणाकोणाकडे, तुम्हीच बोललेले ना, हात पसरायला लागायचे, मागायचं, दे 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 दे. पण तेवढे वर्ष तिला लागलं, जवळजवळ 1-2 वर्षापासून ती हे येत आहे, बरोबर. पण वेळ झाला. पण आता जीवन टेम्पररी बदललं का कायमचं चेंज झालं? कायमचं. आता तेच जीवन राहिलं का डब्बे खाली असायचं? सगळं भरलंय, कमतरता आहे. नाही मागितला. का नाही मागितला? कारण आता कशात काय चालत आहे? विश्वास चालत आहे. विश्वास
कार्य करत आहे. पण जर तिने जर विचार केला असता, अरे एवढा लेट झाला, आता मी हे सगळं करायचं सोडून देते, हा देवाचा शब्द सोडून देते. काय तेच 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 तेच, काही होत तर नाहीये, काही होत तर नाहीये. उगाच एवढा वेळ वाट बघून काय फायदा या शब्दाला घेऊन. या शब्दाने काय होणार आहे? आपल्याकडे तर भरपूर उपाय आहेत. कोणाला तरी पकडू ब्रदरला, चल बाबा फटाफट फटाफट हात ठेव ना, खातं भरून दे बँकेचं. असं होईल का? होईल? पण लक्षात ठेवा, मी आता त्या बाहेर बसलेलो तेव्हा एका बहिणीला बोलत होतो, की जेव्हा इकडे जो माणूस येतो ना, ज्याला टेम्पररी पाहिजे तो नाही आला तर बरं आहे. म्हणजे काय? तात्पुरतं, थोड्या वेळासाठी बरं वाटलं पाहिजे. कारण तो आला, परत जाऊन तेच होणार आहे. कारण बाकीचं काय माहिती आहे त्याला? काहीच नाही माहिती. पण नंतर मी तिला बोललो, की जे माणसं इथे कंटिन्यू येतात आहे ना, गॅरंटी आहे की त्यांच्याबरोबर त्यांचं पूर्णच्या पूर्ण मुलांपासून कुटुंब चेंज झालंय आणि ते त्याच्या जीवनात भरपूर आनंदी आहेत. पण जो एका दिवसासाठी येतो फक्त स्वतःचा प्रॉब्लेम घेऊन, तर तो येतो, बरा पण होतो, पण नंतरच त्याचं जीवन बदलते का? ते तसंच राहते. मग परत तेच आहे, इथून आलं फटके खा, तिथून गेलं फटके खा. पण जो मनुष्य तेच पकडूनच राहतो, की मला या देवाच्या शब्दाची गरज आहे आणि तो विचार करतो, की ह्या शब्दाने जर इतक्या लोकांचं जीवन बदललं, भले टाइम लागला, भले टाइम लागला, पण काम 100% झालं. आणि महत्वाचं म्हणजे इथे कोणाला डोकं पकडून आपटलं पण नाही. बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहितीये कुठे अशी स्वतंत्रता असते? अशी कुठेच स्वतंत्रता नाही, की माणूस येऊन बोलतोय 4 गाणी पाहिजे. दादागिरी करतात. 4 गाणी पाहिजे. न संध्याकाळी काल बोलते पाय दुखते. दादागिरी करतात 4 पाहिजे. काल ब्रदर बोललेला बघ 4 आणि आणि ती पण तिला वाटते आवाज येत नाही. तिकडे मी ऐकतो, अजून लाव, अजून लाव. अजून पाहिजे, अजून पाहिजे. कारण उड्या कोणाला मारायच्या आहेत? हिलाच मारायच्या आहेत. उड्या हिलाच मारायच्या असतात. न तिची बहीण ती तिथे बसते, ती उड्या मारायला इथे येते. बरोबर आहे का नाही? पण मी खरं सांगतो, मी जेव्हा बघतो ना, तेव्हा मला असं वाटतं किती चांगलं आहे ना. नाहीतर घरी गेल्यावर तोच माणूस पहिला त्याच्या जीवनामध्ये सारखा ऍ, ऊ, ऍ, ऊ, ऍ, ऊ. कधी नाचत तर नाचायची गोष्ट तर थोडा हसतच नाही. हसतच नाही. भले दात घासत असेल रोज, पण हसत नाही. बरोबर आहे का नाही? पण इथे जेव्हा येतो तेव्हा त्याला वाटते आता कुठेतरी आपलं ओझं आणि 4 गाणी का 5 लावा, नाचा, हसा. पण एक अट आहे. काय माहितीये? वचन जे ऐकतात त्यानुसार पण करावं लागेल. नाहीतर जर तुम्ही विचार केला, की मी फक्त नाचून माझं काम झालं, तर बोट पलटी. बरोबर आहे का नाही? कारण मेन काय आहे? प्रभूचा शब्द. आणि जेव्हा तो शब्द मी पकडते आणि नंतर करते, असं नाहीये की प्रभूचा शब्द सांगत नाही की तुम्ही नाचू नका. प्रभूचा शब्द सांगतो काय? तुम्ही नाचा. जसं उदाहरण यशया 149 मध्ये जा, 6वं वचन बघा काय लिहिते. यशया नाही, सॉरी, स्तोत्रसंहिता 149:6, 149:6. 5, 4, 3. हा, काय ती लिहिलंय? ती ती नृत्य नृत्य करीत करीत त्याच्या नावाचे त्याच्या नावाचे स्तवन करत. काय करत, कसे करत स्तवन? नृत्य म्हणजे काय? रडणं. बरोबर का नाही? नृत्य म्हणजे रडणं का नाही?
मग परमेश्वराचं वचन सांगते की तुम्ही नाचू शकता, पण नाचण्यामध्ये देवाचा शब्द सोडला तर ते नाचणं फक्त रिकामी झालं. बरोबर आहे का नाही? म्हणजे मी शब्द पण घ्यायचा आहे, नाचायचं पण आहे, आनंद पण करायचा आहे. म्हणजे सर्व एकत्र केलं पाहिजे. नाहीतर फक्त नाचणं झालं, शब्द बाजूला झाला का गडबड झाली. बोट पलटी. म्हणजे काय? छोटी होडी असते माहितीये ना? जर त्या छोट्या होडीमध्ये सर्व ह्या साईडलाच उभे राहिले तर दोन्ही साईडला उभं राहायला पाहिजे. म्हणजे शब्द पण पाहिजे आणि ते पण पाहिजे. जर फक्त शब्द आहे तरी क्रिया नाही आहे, काम नाही होणार. पण क्रिया आहे पण शब्द तरी काम नाही होणार. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही नाचा, 5 लावा, पण शब्द पण ऐका. दोघी भेटलेले आहेत आज मला कळालं. कारण दोघी हात ठेवून तिथे आल्या, नंतर तिथेहून वेगळ्या झाल्या. ती बोलते तू जा, मी जा. मी बोललो तिकडनंच बोललो लांबनं, जा तुम्हाला जे करायचं करा. कारण मला माहिती आहे कशासाठी आले होते. आणि तिथून बोललो 4 तरी इकडं ना अजून अजून लाव, अजून लाव. तिला वाटलं आवाज येत नाही, येतो. पण आता मला सांगा, उशीर झाला तरी मी प्रभूसाठी नाचू शकते मग? हा? जर मला जे प्रोव्हिजन पाहिजे, मला जो पुरवठा पाहिजे, तो यायला कदाचित उशीर झाला. काय झाला? म्हणजे माझ्याकडे शब्द आहे की माझ्या गरजा पुरवल्या आहेत. पण मी बघतो की लाईट बिलला मला 10,000 रुपये पाहिजेत. पण लाईट बिल भरायसाठी जे 10,000 पाहिजे, 1 तारीख आहे. पण 1 तारखेपर्यंत 30 तारीख झाली अजून आलं नाही पुरवठा. मग काय करायचं? मग काय करायचं? जर 1 तारखेपर्यंत आला नाही पुरवठा, मग काय करायचं? विश्वास काय करेल? कारण उशीर झालाय ना यायला. मग विलंब आहे, मग काय करणार? अडखळणार का तेच करणार? तोच शब्द घेऊन राहणार का अडखळणार? कारण ज्या वेळेला एक माणूस अडखळतो उशीर झाल्यामुळे, सर्वात दुखणं केव्हा होते? सर्वात जास्त दुखणं केव्हा होते गरोदर बाईला? हा? जेव्हा तिचा टाईम येते 9 महिन्यांनी तिला दुखणं ते चालू होते. आणि जेव्हा सर्वात जास्त दुखणं होते त्याच्यानंतर लगेच काय असते? हा? आनंद. म्हणजे जेवढा तुमच्या जीवनात उशीर होण्याचा प्रेशर वाढतो, तेवढाच जास्त काय पाहिजे तुमच्यात? कारण माहिती पाहिजे जेवढा जास्त उशीर तेवढा मोठा चमत्कार. कळते तुम्हाला? आता या गाडीसाठी ना 1.5 वर्ष लागली. पोटात होती. 1.5 वर्ष लागली. पण आनंद काय मी सोडला नाही. भले उशीर आहे, पण मी काय बोललो? धन्यवाद, काम झालंय. धन्यवाद, दिलेलं आहे. भले नाही आहे. माणसं पण तिथे थांबत होती आणि दाखवत होती, बघ तुझ्याकडे गाडी नाही आहे कारण आम्ही चालत चाललोय. मी बोलायचो नाही, आमच्याकडे गाडी आहे आणि माणसं गाडीने जात. बरोबर आहे का नाही? मग नंतर मी विचार केला की प्रभू, उशीर जो असतो किंवा विलंब जो असतो, हा विलंबच माणसाच्या जीवनात कधी कधी विश्वासाचा फ्यूज उडवतो. आणि का उडवतो? कारण त्या व्यक्तीमध्ये धीर नसतो. आता उदाहरण देतो. आता रिप्सना रिप्सना जेव्हा तू वचन ऐकायला आली पहिल्यांदा, तेव्हा तुझी परिस्थिती वेगळी होती. तुझं दुःख वेगळं होतं. पण जेव्हा तू आली पहिल्याच दिवशी सगळं काही सॉल्व्ह झालं का नाही? हा? नाही झालं. पण उशीर आहे, पण तरी पण तू त्या शब्दाला पकडून राहिली. असं नाही की जेव्हा तू पहिल्यांदा शब्दाला पकडून राहिली तेव्हा तुला त्रास होत नव्हता. तुला त्रास होत असणार. गॅरंटी आहे त्रास होत असणार. पण उशीर लागत आहे. मुक्तीसाठी उशीर लागत आहे. सर्वासाठी उशीर लागत आहे. आरोग्यासाठी उशीर लागला.
तरी पण त्या वचनावर तिने काय करून ठेवला? विश्वास ठेवला की नाही, मी बरी झालीये, नाही मी मुक्त झालीये, मी मुक्त झालीये. कधी कधी काय होते माहितीये, माणूस तर मुक्त होतो आणि तो प्रोसेस मध्ये असतो, तो त्या प्रोसेस मध्ये. आणि प्रोसेस काय असते माहितीये, की आमचं जे मन आहे ना, ते आम्हाला बदली करायचंय. आम्ही इथे येऊन रोज ऐकतो ना, त्याचं कारण काय? आमचं मनामध्ये जो जुना सॉफ्टवेअर भरलेला आहे, जुने विचार, ते काढून त्याच्यात प्रभूचे वचनाचे विचार जातात. आणि जेव्हा प्रभूच्या वचनाचे विचार जातात, तेव्हा विश्वास आमचा कार्य करायला सुरू होतो. पण हे एका दिवसात नाही होत. एका दिवसामध्ये, जसं उदाहरण आता ही बहीण बोलली की माझ्या नवऱ्याने काय काय बोललं, हा, हम्म, 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 हा. पण आता विचार करा, जर तुम्ही पहिले असते वचन ऐकण्याच्या अगोदर, तर काय बोलले असते? मी कवा तरी घालीन, कोणता तरी एक जुना पुराणा सण आला तेव्हा जुने कपडे घालीन, पण कोणाला देवाचं नाही. म्हणजे त्या कपड्याला फाटायला लागले ना तरी चालतील, पण कोणाला. मग आता हे काय झालं तुमचं? तुम्ही जेव्हा इथे येतात, ऐकतात, आणि हळू हळू भले उशीर लागत आहे, टाइम लागत आहे, उशीर लागत आहे, असं पण दिसत आहे की माझं काम अटकलेलं आहे, पण दुसऱ्याचं फटाफट होत आहे. म्हणजे मी तर 2 वर्षापासून जाते, पण अजून पण मी कुठेतरी अटकली आहे. आणि दुसरी बाई ती आज आली आणि तिचं काम झालं. ह्याच्याद्वारे तुम्हाला असं वाटतं की विलंब होत आहे. पण त्या विलंबाला घेऊन तुम्ही कधी नाराज होता? जर नाराज होऊ शकता, जर नाराज झाले, तर विश्वास तर काम करत आहे, असं नाही की काम नाही करत आहे. तो तुमच्या बरोबर काम करत आहे. पण जेव्हा विलंब होतो, त्याच्यामुळे आम्ही अडखळतो ना, की अरे मी एवढं वचन बोलत आहे, अजून नाही झालं, बाजूवालीचं तर लगेच झालं. मी एवढा विश्वास करत आहे, धन्यवाद देत आहे, कृती पण करत आहे, माझं नाही होत आहे, बाजूवालीचं तर लगेच झालं. तिच्या जीवनात विश्वासाने तिला किती काय भेटलं, मी का अटकलीये? मग जेव्हा उशीर होतो, त्या उशिरामध्ये, विलंबामध्ये माणूस काय करतो? अडखळायला अडखळायला आणि जेव्हा तो अडखळायला सुरुवात होतो, तेव्हा त्याचा विश्वास काय होतो? स्टॉप होतो. कधी तुम्ही अडखळलेत विलंबामुळे? हा, ते काढ. 2-3 हबक्कूक 2-2. हा, वाचा. नाही, 3 वाच, 3. कारण कारण हा दृष्टांत हा दृष्टांत नेमलेल्या नेमलेल्या समयासाठी आहे समयासाठी आहे आणि तो शेवटात जाण्यास आपणच नेट करत आहे. म्हणजे काय? म्हणजे जो शब्द तुमच्याकडे आहे, तो स्वतः शब्द विश्वास काम तर करत आहे तुमच्या जीवनात दिसण्यासाठी, कारण तो शब्द अगोदरच पूर्ण आहे. पण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा तो तुमच्या जीवनात दिसायला सुरुवात होतो. पण तो सांगतो का हा शब्द जो आहे, तो काम करतो, म्हणजे करतो आणि त्यांनी केलाय. आणि जो तुमचा विश्वास आहे, तो शेवटपर्यंत जाण्यासाठी वाटेला आहे. तो काम करायला चालूच आहे. म्हणजे तो थांबलेला तो काम करत आहे. तो काय करत आहे? काम करत आहे. तो फसवायचा, म्हणजे विश्वास कधी आम्हाला फसवत नाही. त्याला विलंब लागला तरी त्याची तू वाट पहा. आणि वाट काय पहा? होईलच आहे. हे जे आहे ना, हे जुन्या कराराचं आहे. जुन्या कराराचं काय? तो येईलच अशी वाट पहा. आणि नवीन करारात काय? तो आलाच आहे, म्हणून तरी पण तू
आणि कशी वाट? जुन्या कराराची वाट नवीन आहे, वेगळी आहे. नवीन कराराची वाट काय? विश्वासाची क्रिया देऊन वाट पाहत बसते. म्हणजे आनंद करत वाट पाहत बसते, की झालंच आहे, झालंच आहे. जसं ती बहीण बोलली, की मी धनवान आहे, मी धनवान आहे. ती काय करत आहे? भले बँक अकाउंट खाली असेल, पैसे नाही, काय नाही, उदाहरण. आणि तरी ती विश्वासाने बोलते, की मी धनवान आहे, मी धनवान आहे. म्हणजे अजून खातं भरलेलं नाहीये. पण जरी विलंब होत आहे, 1 वर्षापासून बोलत आहे धनवान, 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 तरी विलंब हा तिच्या विश्वासाला काही दगा देऊ शकत. ती बोलते, "नाही, मी धनवान आहे म्हणजे आहे. भले मी आता बोलते, भले 2 वर्षानंतर होईन, 3 वर्षानंतर होईन, मला नाही माहिती. पण मी विश्वास करते, आताच मी धनवान आहे आणि म्हणून मी बोलते, की मी धनवान म्हणजे मला विलंबाशी काही लेणं देणं. उदाहरण, पवित्र मरियेला सुद्धा देवदूतांनी सांगितलं, की हा राजा होईल. कोण? येशू. असं सांगितलं, की तो देवाचा पुत्र असेल. त्याचं सिंहासन कधीही ज्या दाविदाच्या सिंहासनावर तो बसेल, तो त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. बरोबर? आणि हे तिला कधी भेटलेलं वचन? जेव्हा ती गरोदर राहिली. आणि गरोदर राहिल्यानंतर येशू किती वर्ष जगला? हा? येशू किती वर्ष जगला? 33. आता 33 वर्षापूर्वी देवदूतांनी त्या मरियेला शब्द दिला, की हा राजा होईल. याचा अंत होणार नाही. हा थोर होईल आणि याचं राज्य युगानयुग कधी संपणार नाही. किती वर्षापूर्वी बोललेलं? 33 वर्षापूर्वी. म्हणजे असं बघायला गेलं तर अब्राहमापेक्षा हिने विश्वास ठेवलेला. बरोबर? अब्राहम 25 वर्ष, पण हिने 33 वर्षाच्या नंतर पण. बरोबर आहे? पण जेव्हा ठेवला, तेव्हा ती विचार करते 33 वर्ष झाली, ह्या मुलाला वाढवायचंय. 33 वर्ष या मुलाला वाढवलं. बरोबर? 30 वर्ष त्याला आता पहिलं वाढवलं. आणि जेव्हा वाढवत आहे, तेव्हा कुठेच असं दिसत नाही, की हा राजा आहे. कुठे दिसत होतं का तिला? जेव्हा तो जन्माला आला, तो पण 5 स्टार हॉटेलमध्ये होता. बरोबर का नाही? हा? कुठे आला? मग जर गाईच्या गोट्यात आला तर मरिया लगेच बोलली ना, काय देवदूत येऊन बोलला, याला तर गोट्यात घेऊन जायला लागत आहे. देवदूत येऊन बोलला हा राजा होईल आणि याला जन्म कुठे द्यायला लागत आहे? मग होऊ शकतो का? जर हा राजा आहे तर याला पहिला भेटायला कोण यायला पाहिजे? चांगले चांगले लोक यायला पाहिजे ना. तिकडे माहित पडतं पहिलं भेटायला ती बघते मेंढपाळ आले. कसे काय मेंढपाळ आले? मग तरी पण तेव्हा ती लगेच बोलली तोंड उघडून, काय देवदूत वाटते मला खोटं बोलला आहे. काम होणार नाही. मला वाटते हा तर राजा नाही वाटते. हा? तो राजा नाही बोललं का नाही? मग तिने काय बोललं? काय बोललं? उलट बायबलमध्ये असं लिहिलंय, लूक अध्याय 2:52 वाचा. लूक 51 वाचा, 51.
हा. मग तो त्यांच्याबरोबर खाली खाली नाझरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवल्या. कुठे ठेवल्या? इथे इथे मनात लिहिलंय, पण ऍक्च्युली काय माहितीये, हृदयात आहे, अंतकरणात नाही. कुठे आहे? हृदयात. तर येशू जेव्हा ते जत्रेत हरवला, तेव्हा सीधा ती बघत आहे की मुलगा काय झाला? हरवला. आणि प्रभूंनी सांगितलंय, देवदूतांनी सांगितलंय का हा राजा होणार, हा थोर होणार. मग आता काय दिसत होतं तिला? आता काय दिसत होतं की मुलगा तर हरवला, आणि म्हणून ती शोधत शोधत गेली. आणि हा होता सभास्थानात, काय करत होता? त्यांना शिकवत होता. आणि जेव्हा आई वडील आले, ती विचारते, तू काय रे, तू माझ्याशी असा कसा वागलास? तू कसा काय हात सोडून गेला? येशूला विचारलं, तू कसा काय हात सोडून गेला? बरोबर आहे ना? आणि जेव्हा विचारलं, मागे जा बघा. अजून मागे जा. हा, अजून मागे जा. हा, बोला. हा, वाचा. कुठे मागे झाले? त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाला, तू आमच्या बरोबर असा का वागलास? काय म्हणते? तू आमच्या बरोबर असं का वागलास? का तू आम्हाला तिकडे सोडून गेलास? पुढे पहा, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो. काय बोलते आई? आणि आई बोलते, बघ, मी आणि तुझा बाप तुला शोधत शोधत इथे आलो, एवढ्या जत्रेमध्ये तू असं का वागलास? पुढे तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिलात, हे कसे माझ्या पित्याच्या. म्हणजे ते लोक शोधतात आहेत, आणि शोधल्यानंतर हा भेटला, आणि येशू सांगतो, तू कशाला शोधतात तुम्ही मला? हे कसं काय तुम्ही शोधायला आले मला? तुम्हाला माहिती नाही का मी माझ्या पित्याच्या घरात असावं? हे तुमच्या लक्षात नाही आलं? आता आई काय बोलेल? एकतर मी याला शोधायला आली, आणि शोधलं, सॉरी बोलायला पाहिजे ना? सॉरी बोलायला पाहिजे का नाही येशूनी? तो काय बोलतो, माझ्या पित्याच्या घरात मी असावे तुमच्या ध्यानात नाही आलं? आता मरियेला दुःख होऊ शकते बोलल्यावर? नाही होऊ शकत? होऊ शकते. पुढे काय झालं बघा. परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. त्यांना समजलं नाही की येशू काय बोलला. पुढे मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या हृदयात ठेवल्या. सर्व गोष्टी कुठे ठेवल्या त्यांनी? पण तिला काय सांगितलं होतं देवदूतांनी? हा तर राजा होईल, हा थोर असेल, हा याकोबाच्या घराण्यावर राज्य करील, याच्या राज्याचा अंत कधी होणार नाही. पण ती बघते की हा तर हरवला, त्याच्यानंतर हा
बघायला गेलं का अरण्यात 40 दिवस होता, आईला घेऊन गेलेला तिथे. आई होती का नाही तिकडे अरण्यात 40 दिवस? होती की नव्हती? 40 दिवस अरण्यात गेला ना येशू. आई होती त्याच्या बरोबर नव्हती. मग आता आई विचार नाही करत कुठे गेला राजा होता माझा मुलगा तो. आईला विचार नाही आला असेल का 40 दिवस कुठे गेला? प्रभूंनी सांगितलं की हा राजा होणार, याचा अंत कधी? पण राजा गायब कुठे झाला? आता उपवास करायला तो 40 दिवस तिथे गेला, मग काय सगळ्यांना माहित असेल का हा कुठे गेलेला? तो पण 40 दिवस. आणि तिथे लिहिले का 40 दिवस त्यांनी काय खाल्लं नाही, फक्त आई त्याला रोज डब्बा घेऊन जायची जंगलात. हा, आई डब्बा घेऊन जायची का? मग 40 दिवस तो गायब होता. तर त्यावेळेला आईला काही वाटलं नसेल का की अरे मला जो मुलगा झाला, देवदूतांनी तर सांगितलं की हा राजाचा राजा होईल, आणि पाहायला गेलं 30 वर्ष मी ह्याला वाढवलं, 30 वर्षात तर हा राजा झाला नाही. तर हा राजा कसला? हा तर सुताराचं काम करत होता वडिलांबरोबर. सुताराचं काम करायचा ना तो, मग राजा होता. मग विचार करा की जर एकाने म्हणजे एका आईला सांगितलं देवदूतांनी का हा राजा होणार आहे, आणि 30 वर्ष ती आई बघते की हा तर वडिलांबरोबर घासतोय, कार्पेंटर. बरोबर आहे का नाही? मग आईच्या डोक्यात शंका नाही येत असेल, काय देवदूतांनी मला काय खोटं तर नाही सांगितलं, हा तर सुतार टेबल बिबला बनवायला लागलाय, हा कुठला राजा? नाही येऊ शकत विचार. म्हणजे 30 वर्ष झाली, 30 वर्षानंतर जेव्हा बाप्तिस्मा झाला, येशूचा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, आणि त्यानंतर लगेच तो गेला तिथे. पण तो बोलू लागला की बाई तुझा माझा काय, तुझा आणि माझा काय. आता परत ती विचार करत असेल, काय हा राजा होणार आहे, आपल्या आईलाच विचारत नाही, बाई बोलतो, पण बाईचा अर्थ वेगळा आहे. तर ते झालं. त्याच्यानंतर पुढे गेला, आणि 40 दिवस लगेच पवित्र आत्मा उतरल्यानंतर कुठे गेला तो? रानात, अरण्यात गेला ना. आता अरण्यामध्ये तो झाला गायब. 40 दिवस कुठे आहे? 40 दिवस आणि 40 रात्र. आई होती का तिथे? शिष्य होते? कोणीच नव्हतं त्या ठिकाणी, कोणी नव्हतं. तर 40 दिवस जर एक मुलगा घरातनं गायब आहे, तर त्याची आई चिंतित होणार का नाही होणार? कधी विचार नाही केला तुम्ही असा? एक दिवस नसला तरी विचार येणार, पण जरी 40 दिवस मुलगा गायब आहे, तिकडे फक्त तो यात्रेत हरवलेला जेव्हा 12 वर्षाचा होता तेव्हा ते लोक शोधत गेले तिथपर्यंत. आता काय वाटते, हा जर 40 दिवस गेला तर याला कोण शोधत नसेल? कुठे सांगून गेला होता का? कुठे लिहिलंय बायबलमध्ये सांगून गेला? तो असाच गेला. जेव्हा यात्रेत पण गेला प्रवचन करायला, शिक्षण द्यायला, तो पण असाच गेलेला. आणि आई बोलते तू असा का वागलास? तिथे तर 2-3 दिवस गेला, इथे तर 40 दिवस 40 रात्र गायब. काय माहिती कंप्लेंट दिली असेल का नाही मरियने त्याची? दिली नसेल. पण त्या 40 दिवसात तिने एक तरी शब्द काढला का की नाही नाही, हा मुलगा आता हरवलाय, हा राजा नसेल किंवा हा कोणी नसेल, फक्त मला एक भास झाला? काय वाटते? एकही शब्द काढला? कारण लेट झाला ना, 30 वर्ष तर गेली. प्रभूने काय सांगितलेलं देवदूतांनी की हा राजा होणार. अच्छा ठीक आहे, चला आपण बघू. लूक अध्याय 30 काढा, अध्याय 1 वचन 30 काढा, 28 काढा, 28 एक. हा वाचा. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेल्या स्त्रिये कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो.
या बोलण्याने तिच्या मनात खलबल उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. तर देवदूताने म्हटले, मरिया भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राशील व तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव येशू ठेव. हा, आता इथे जे लिहिलंय, गरोदर राशील, पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव, हे तर लगेच घडलं का नाही? झालं, तिला मूल झालं, त्याचं नाव तिने येशू ठेवलं. पण देवदूत जो आलेला त्यांनी फक्त हाच शब्द दिलेला नव्हता, याच्या पुढे पण काहीतरी सांगितलेलं. कारण याच्यावर विश्वास ठेवणं सोपं होतं, कारण तो तर मूल झालं, पण पुढे काय? तो थोर होईल व त्याला परात्पराचा. हा, आता काय म्हणतो देवदूत तिला, की जो तुला मुलगा होणार आहे त्याचं नाव तू येशू ठेव, आणि हा जो आहे तो काय होईल? थोर होईल, म्हणजे महान असेल, तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. म्हणजे पहिलं सांगितले की तो थोर होईल म्हणजे महान होईल, दुसरं सांगितलं का तो देवाचा काय असतील, काय म्हणतील त्याला? देवाचा पुत्र म्हणतील. बघा, पहिलं तर लिहिलंय की तो थोर होईल, बरोबर. पण तिथे माहित पडतं, मरिये समोर तो 30 वर्षापर्यंत काय करत होता? थोर होता का नाही? थोर नव्हता. अच्छा, चला, ते झालं. त्याच्यानंतर पुढे काय लिहिलंय? तो त्याला परतपराचा पुत्र म्हणतील. आणि बघितलं त्याच्या जीवनात तुम्ही की त्याला सर्वांनी परतपराचा पुत्र म्हटलं का? येशूने जेव्हा स्वतः म्हटलं मी देवाचा पुत्र, तेव्हा पकडून मारलं. म्हणजे हे पण उलट झालंय, बरोबर आहे का नाही? कारण देवदूत बोलतो की तू थोर होईल, देवदूत सांगतो की तो परतपराचा पुत्र होईल, पण येशूने जेव्हा स्वतःला पुत्र म्हटलं, तोच त्याच्यावर दोष लावण्यात आला की हा पुत्र कसा काय? त्या पुत्र म्हटल्यासाठीच त्याला क्रुसावर टांगायला गेले की हा दोष दुर्भाषण करतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे पहिलं सांगितलं तो थोर होईल, दुसरं सांगितलं परतपराचा पुत्र म्हणतील, तिसरं आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. काय देईल? प्रभुदेव त्याला दावीद याचे पूर्वज याचे. दाविदाचं राजासन कुठलं? पिलाताचंच नाही भेटलं त्याला. पिलातानीच त्याला हात धुतले ना, बरोबर का नाही? जे होते त्यांनीच सांगितलं ह्याला राजासन काय, ह्याला तर मुकुट घालून मारायचंय, क्रूस देऊन ह्याला क्रुसावर खेळायचंय. पण देवदूतांनी काय सांगितलेलं? ह्याला तर राजासन द्यायचं. आणि मरिया बघते, हा, अरे माझा मुलगा राजासनावर बसलाय. राजासनावर बसलेला का फटके खात होता? फटके खात होता. आणि जसं ती पाहत आहे तर ती बोलली का आता काय होणार नाही, जाऊ दे, वचन विश्वास सोडून द्यायला पाहिजे आता, बरोबर का नाही? आता विश्वास ठेवून फायदा नाही. 33 वर्ष झाली, आम्ही तर तेच बघत आहोत, जे सांगितलेलं ते दिसत तर, कारण हा तर थोर कंडा, ह्यालाच मारतात आहे पकडून. हा महान कुठला? हा तर सुधाराचं काम केलं एवढं वर्ष, बरोबर आहे का नाही? हा कोणचा? देवाचा पुत्र म्हणला का त्याच बोलले की दुर्भाषण केलं यांनी. म्हणजे इथे जे लिहिलं त्याप्रमाणे दिसतच नाही काय? आणि ह्या गोष्टीला किती वर्ष झाली? 33 वर्ष. 30 वर्ष होऊन गेली, नंतर येशूनी त्याचं काम चालू केलं ना. आणि
तेव्हा पण त्यांना काही दिसते का? काहीच दिसत नाही. पुढे काय झालं? पहिला बोलला तो थोर होईल, दुसरा म्हणला तो, तिसरा म्हणाला की प्रभुदेव त्याला राजासन देईल, चौथं आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील तो व याकोबाच्या घराण्यावर. मग काय वाटते, हा राज्य करत होता का ह्याच्यावरच आरोप टाकण्यात आलेला? म्हणजे सर्व काही येशू म्हणत होता तसंच चालत होतं का सर्व काही जे दुसरे लोक म्हणत होते तसं चालत होतं? जे दुसरे म्हणत होते की याला खिळा, क्रुसावर खिळा, हा दुर्भाषण करतो, त्याप्रमाणे चालत होतं का येशूच्या प्रमाणे चालत होतं? येशू जेव्हा बोलला मी देवाचा पुत्र आहे, तेव्हा ते हो बोलले? ते नाही बोलले. बरोबर आहे का नाही? उलट ते चिडले, उलट ते चिडले. तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. व त्याच्या राज्याचा. मग येशू मेलाच नाही क्रुसावर. बरोबर का नाही? राज्याचा अंत म्हणजे जर राजाच मेला तर राज्याचा काय झाला? अंत झाला. आता मरियेला सांगितलेलं का ह्याचं राज्य कधी संपणार, म्हणजे राज कधी मरणार, पण तिच्या समोर तर तो क्रुसावर मेला. मग आता तरी ती शब्द सोडला पाहिजे ना. केवढा वेळ झाला, आता तर मेला तो. 33 वर्ष वाट बघितली आणि वाट बघून विलंब 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 विलंब, अजून होत नाही, अजून होत नाही, अजून होत नाही, आणि शेवटी तो काय झाला? मेला, क्रुसावर मरण पावला. आणि जेव्हा क्रुसावर मरण पावला तरी सुद्धा ती अजून तिने विलंब झाल्यामुळे अडखळली का? एवढा वेळ झाला, अडखळली का? नाराज झाली का? दुखावली का? कारण जर दुखावली असती तर तिने लगेच बोललं असतं, देवदूत मला खोटं बोलला. पण तिने काहीच बोललं नाही. ती बोलली असती की अरे हे काय, मला काय सांगितलं, आणि इथे तर लिहिलंय की तो राजा होईल आणि इथे तर त्याला क्रुसावर मारतात आहे. नाही झालं असतं. तिच्याकडे पण वेळ होती, विलंब झाला तिच्या जीवनात. किती झाला? भरपूर झाला. पण विलंब झाल्यानंतर सुद्धा काय वाटते तुम्हाला, तिने त्या वचना जे शब्द दिलेला देवदूताने, खरं तर तो देवदूताने शब्द दिला, पण शब्द कोणाचा होता? परमेश्वर पित्याकडनं तो. कारण गाब्रिएल दूत काय करायचा? संदेश वाहक होता आणि तो तिकडनं संदेश घेऊन आला. पण तो शब्द दिला, पण तिला सर्व काही परिस्थिती उलटीच दिसत होती. जसं तुम्हाला कोणी शब्द दिला का तुम्ही बरे झालात, पण तुमच्या जीवनात पण सर्व काही उलट दिसणार, सर्व काही उलट दिसतं. 1 वर्ष गेलं, मी शब्द पकडून आहे. 2 वर्ष गेलं, शब्द पकडून आहे. 3 वर्ष गेलं, शब्द पकडून आहे. 4 वर्ष गेलं, शब्द पकडून आहे. किती वर्ष आम्ही पकडू शकतो शब्दाला, काही दिसत नसलं तर? किती वर्ष आम्ही पकडून राहू शकतो एका शब्दाला, काहीच दिसत नाही, सगळं उलट दिसतंय, म्हणजे भरपूर उशीर झालाय. किती वेळ राहणार पकडून? काय वाटते? 2 दिवस? 3 दिवस नाही झालं काम का मांडा नाही? इथे तर 30 वर्ष आहे. 33 वर्ष. 3 वर्ष काम, 3 दिवसात काम नाही झालं का मांडा नाही. मांडा नाही, सोडून द्या. पण विश्वास, जो खरा विश्वास आहे, त्या खऱ्या विश्वासाला कितीही विलंब झाला तरी तो शब्दाला काही सोडत नाही. त्या शब्दावर तो स्थिर राहतो. त्या विलंबामुळे आणि उशीर झाल्यामुळे तो कधीही अडखळत नाही, कधीही नाराज होत नाही. आता काय वाटते, येशूला ती पाहत आहे मरताना, आणि मेला तर मेला, ठीक आहे. आता त्याचं जे चिंधड्या झालेलं शरीर तिच्या हातात उतरवलं, तिच्या हातामध्ये. आता तरी बोल, अंत झाला. आता तुमच्या हातात जर शरीर दिलं तर तुम्ही बोलणार का नाही, हा बाबा आता संपलं याचं सर्व?
बोलणार का नाही? पण तिथे पण काय नाही बोलत आहे. अरे सिंपल, कोण आईच्या हातात स्वतःचं मूल दिलं मेलेलं, तर ती आई काय बोलणार? काय बोलणार? मेला. बोलणार का नाही बोलणार? पण इथे काहीच नाही बोलत, असं कसं काय होऊ शकते? म्हणजे तिच्यावर जो विलंब होता तो छोटा होता, तिच्यावर जो अडखळायला तिला आलेले ते छोटे होते. कितीतरी मोठी परिस्थिती होती, पण एवढं सर्व दिसत आहे तरी तोंड उघडायला तयार, काही बोलायला तयार. कारण ती बोलते एक काही असो, मला याच्याशी लेणं देणं, मला याच्याशी लेणं देणं आहे की माझ्या परमेश्वराने मला शब्द दिला की जो मूल माझ्या गर्भात झाला आहे त्याचं नाव येशू ठेव, तो थोर होणार. तर तो थोर होणार म्हणजे तो आहे. जर तो देवाचा पुत्र आहे म्हणजे तो आहे. जरी त्यांनी देवाचा पुत्र बोललं आणि लोकांनी त्याला मारलं, तरी आम्ही विश्वास ठेवतो की देवाने जेव्हा सांगितलंय म्हणजे तो फायनल आहे. त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत. मग तो देवाचा पुत्र मेल्यावर हो, मेल्याच्या अगोदर हो, का कधी हो, पण जेव्हा देव बोलला की आहे म्हणजे तो आहे. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला पण किती उशीर झाल्यावर आपण डळमळतो. 30 वर्ष 50 वर्ष एका शब्दावर राहू शकतो का नाही आपण? आरामात राहणार ना? नाही राहू शकत. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा प्रभूमध्ये आलो ना, तेव्हा मी बाहेरगावी कामाला जाणार होतो शिपवर. आणि जेव्हा शिपवर जाणार होतो, तेव्हा माझं काम होत नव्हतं काही कारणामुळे. आणि मला जायचं होतं, कारण पगार चांगला होता, सर्व व्यवस्थित होतं. पण नंतर एक दिवस असंच मी उत्तनवरून रिक्षातनं भाईंदरला जात होतो. आणि मी अक्षरशः वैतागलेलो की काम होत नाही, काम होत नाही, काम होत नाही, काम होत नाही. आणि अचानक जेव्हा मी बांगलादेशला पोचलो, तर माझ्या कानात जोरात आवाज आला. काय आवाज आला माहिती आहे? की मी हे जे घडत आहे, ते तुला त्रास देण्यासाठी घडत नाहीये. जे तुझं काम अटकलंय ते त्रास देण्यासाठी नाही, तर मी तुझ्याविषयी महान आणि चांगली योजना केली आहे आणि ती योजना तुझ्या हिताची आहे. जसं तो शब्द माझ्याकडे आला ना, मी काय केला? पकडला. मी काय केला? पकडला. आणि जेव्हा मी पकडला, तेव्हा मी परत तो विचार सोडून दिला, की मला आता शिपवर कामाला जायचंय. आणि जसं मी सोडला ना, तसं एक माऊ आला आणि बोलला, "बाबा तुझं नाही होत ना, 25,000 भर मी तुला बाहेरगावी पाठवतो." मी बोललो, "आता मला जायचं." ते झालं. 2 दिवस गेले. परत एक भाऊ आला. तो बोलतो, "बाबा बघ, 35,000 भर आणि गपचूप जा. काहीच तुला अडथळा." असे 3 माणसं आली आणि बोलते, "तू जा." पण मी बोललो, "आता तर मी जाणार." कारण परमेश्वराने मला शब्द दिला की मी तुझ्यासाठी चांगली योजना केलेली आहे आणि ती तुझ्या चांगल्याची. आता मला काही बोला, करोडो दिले तरी मी काय जाणार? आणि मी नाही गेलो. पण तो शब्द दिलेला कितीतरी वर्षापूर्वी, जेव्हा मी येशूमध्ये आलो, जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी. आणि तेव्हा मी उत्तनमध्ये कोणालाही ओळखत नव्हतो. पण जेव्हा मी उत्तनमध्ये आलो, मी बघितलं सर्व तर उलट दिसत आहे. कोणची योजना आहे? उत्तनमध्ये येऊन पाणीपुरी विकत आहे. ही काही योजना आहे चांगली? उत्तनमध्ये येऊन पकोडे विकत आहे. लोक मुलं बोलत, "ए आला रे पकोडेवाला, पकोडेवाला." हा पण यायचा पाणीपुरी खावाला. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, ही कोणची योजना आहे रे? ही योजना होती का? मी काय विश्वास ठेवला आणि बाहेरगावी गेलो नाही का? कारण मी विचार केला की माझ्यासाठी परमेश्वराने महान योजना. आणि सर्वांना बोलायचंय, बोलायचो की मी माझ्यासाठी प्रभूनी काहीतरी योजना केली. आणि माहित पडलं नंतर कोरोना चालू झाला. मी बोललो, योजना केली हे काय आहे नवीन? बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये कर्ज पण भरायचंय, काम नाही, काय नाही. आणि बाहेर जायचं होतं तो पण गेलो नाही. कोरोना चालू झाला. आणि त्यानंतर मी बघितलं, मी बायबल वाचू लागलो, पण अजून पण योजना आलेली नाहीये. मग नंतर बंदरावर जायचो, अशी हाफ पॅन्ट घालायचो, शर्ट पुराणा घालून, भंगार सायकल घेऊन, डब्बे बिब्बे घेऊन
जायचो पकोडे विकायला. तर मला कोणी बघितलं का नाही माहिती नाही. हा यायचा खायला पाणीपुरी. हा यायचा म्हणजे हा रस्त्याला जायचा ना, तर मी याला बोलायचो, "ये चल तुला एक देतो." कारण माझं हृदय पहिल्यापासून तसंच होतं. कोणाला, कोणाला द्यायचो. मी याला ओळखायचो नाही. हा खायचा. खाता-खाता सगळ्या वार्ता पण सांगायचा. मी याचा जावई, त्याचा जावई काय सांगायचं. मी कधी-कधी विचार करायचो, हा बोलतो काय? मी विचार करायचो, बोलतो काय बाबा? म्हणून मी याला पटकन देऊन पळवायचो. कारण असं समोरनं कोण जात असेल ना, तरी हा बोलायचा, "तो पण माझा सासरा चाललाय." हां, मी विचार करायचो, हा कोण आहे? आणि जोरात, "भाऊ कसे आहे? बरे आहे ना?" ते पण बोलायचे, "हां, आपला जावई." आठवतंय का नाही आठवतंय? बरोबर आहे का नाही? तर हे सर्व होत होतं आणि मी बघत होतो, की पाणीपुरी विकतो, कबाब विकतो, पैसे नाही, काय नाही. पण माझ्याकडे शब्द मी पकडलेला, की नाही, प्रभूने मला सांगितलंय, की मी तुझ्यासाठी एक महान योजना केली आहे. आणि मी त्या शब्दाला पकडून राहिलो. पहिलं तर काय नाही झालं. 2 ती 2 अडीच वर्ष तर अशीच गेली आणि गेलो तरी पण मी काय शब्दाला सोडायला मी जे मला भेटलेलं ते पकडून ठेवलं. म्हणजे उशीर आहे, विलंब आहे, पण मी अडखळलो, मी अडखळायला तयार, मी त्या शब्दाला सोडायला तयार नाहीये. पण नंतर मी पाहिलं जेव्हा मी बंदरावर पण जायचो ना, कधी-कधी काय व्हायचं माहितीये, मी माझी बायको टेबल घेऊन जायचो. 2 पिशव्या, 3 डबे, डबे इकडे डबे, तिथे डबे आणि टेबल लावायचो बंदरावर. टेबल लावल्यावर डब्बे-बिब्बे काढले, उभं राहिलो का एक दिवस तर असं झालं, जोरात हवा आली आणि पाणी आला आणि सगळे डबे धडाधड खालती आणि मी विचार करतो, नाही बोललो. मला सैतान सांगतो, "बघ तुझं जीवन काय आहे?" काय सांगतो? की "बघ तुझं जीवन कसं आहे बघ. गेला असतास बाहेरगावी तर बरं झालं असतं." पण मी तरी पण स्वतःला काय बोलायचो माहिती आहे? मला माहिती आहे प्रभूने माझ्यासाठी योजना मला माहिती आहे प्रभूंनी माझ्यासाठी योजना केली आहे आणि ती माझ्या चांगल्याची आहे. मी करायचो. अनेक लोक बोलत पण नसतील, की हा वेडा-बेडा झालाय का काय? कधी कोणी पाणीपुऱ्या हे विकलं नाही, हो पाणीपुरी विकायला लागलाय. अनेक लोक मला बोलायचे, की "तू काहीतरी चांगलं बघ, ह्याच्याने तुझं काय होणार आहे?" पण मी बंदरावर बसून कानात एअरफोन टाकून तेव्हा वचनच ऐकायचो, वचनच बोलायचो. पण कधी मी देवाला टोकलं नाही. सैतान सांगायचं, "बघ तुझ्या जीवनात काय घडते." सगळं उलट आहे. पण मी स्वतःला टोकायचो नाही किंवा परमेश्वराला पण दोष द्यायचो. म्हणजे 2 वर्ष, अडीच वर्ष निघून गेली, तरी मी धीराने काय करत आहे? वाट पाहत आहे. त्याच्यानंतर जॉब लागला बँकेमध्ये. तिकडे पण 10,000. तिथे पण तेच वाटत होतं. सगळे लोकं मला बोलायचे, की "गणेश तू एवढा शिकलाय, तर हे काय तू 10,000 साठी चाय विकतो, लादी पुसतो, चपात्या आणतो, चप्पल धुतो, काय करतो बोलते हे? कारण तुझ्याकडे भरपूर मोठं टॅलेंट आहे. तू भरपूर शिकलेला आहे." कारण मी हॉटेल मॅनेजमेंट केलं, कॉम्प्युटरचे कोर्स केले, सर्व केलेलं आणि सर्व मला यायचं. पण ते हे काय करतो बोलते तू? तर त्याच्यानंतर मी त्यांना तेच बोलायचो. कारण माझ्या आतमध्ये शब्द होता, मी काही नाही बोलायचो. माझ्या आतमध्ये शब्द होता, की परमेश्वराने माझ्यासाठी एक मोठी योजना केली आहे. कारण मी तिथे जेव्हा कामाला होतो ना, तेव्हा कधी-कधी सकाळी 10:00ला जायचो आणि रात्री 10:00 वाजता सुटायचो. आणि जेव्हा 10:00 वाजता सुटायचो, जे माझ्याबरोबर एक कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचे बॉस लोक असायचे. तर ते लोकं जे प्रोग्राम करायचे ना, ते मला यायचं. त्यांना मी बोलायचो, "ये असं." तर ते लोकं विचार करायचे, "तेरे को इतना सब आता है, तो तू इधर क्यों चाय बेचता है?" कारण जेव्हा मी त्यांना चाय द्यायचो ना, त्यांना स्वतःलाच लाज वाटायची, की हा एवढा मोठा क्वालिफाईड माणूस इथे कशाला आलाय? एवढं शिक्षण आहे आणि तू हे काय करतोय बोलते. आणि त्यांच्याबरोबर मी फ्रेंडसारखा बसायचो. म्हणजे मी ऑफिस बॉय सारखा नाही, फ्रेंडसारखा जेव्हा रात्री दुसऱ्या कंपनीतनं यायचे ना, कारण त्यांना माहीत होतं, की ह्याला सर्व माहिती आहे. पण ते पण बोलायचे, की "तू का असं करतो? तू इकडनं 10:00ला सुटलास,
तर पोचायला तुला रात्री 11:30 वाजतात. त्यापेक्षा तू चांगलं जॉब करून तुला मस्त लाईफ सेटल होईल तुझं. पण तरी पण मी आनंदच करायचो. ते लोकं मला बोलायचे, पण तरी पण मी आनंदाने हसायचो. आणि ते लोकं बोलायचे, "लगतंय तू पागल नाही वाटते हा." कारण ह्याला आम्ही एवढं बोलतो, पण हा ऐकतच नाहीये. ह्याला काही फरकच नाही पडत. आणि बोलायचे हे 10 दरात होतं का? मी तरी पण हसायचो. कारण माझ्या हृदयात एक शब्द होता काय माहिती आहे? की परमेश्वराने माझ्यासाठी एक योजना केली आहे आणि ती माझ्या हिताची आहे. आणि मी त्या बँकेत आनंदाने काम करत होतो. पण तरी पण अजून वेळ आलेली नाही. तरी पण अजून वेळ आलेली नाही. आणि असाच वेळ निघत गेला, निघत गेला. बँकेमध्ये मला 1.5 वर्ष झालं. पण 1.5 वर्षानंतर मी पाहिलं त्या योजनेला सुरुवात व्हायला सुरू झाली. म्हणजे उशीर लागला. जवळ-जवळ अशी 3 वर्ष गेली. पण त्या 3 वर्षात त्या उशिरामध्ये मला वाटत होतं, की आता होणार नाही. पण त्या उशिरात मला समजलं, की परमेश्वर जे मला देणार आहे ना, सांभाळायला, त्याच्यासाठी त्या 3 वर्षात तो उशीर का लागला माहिती आहे? कारण तो मला त्या ह्याच्यात घडवत होता, की तुला मी तयार करतो, की कसं तू हे हँडल करू शकतो. कारण जर मला लगेच दिलं असतं, तर मी सांभाळूच नाही शकलो असतो. कारण मला त्याच्यातलं काही माहिती नव्हतं. एक वचन नाही माहिती, काय नाही माहिती. पण त्या 3 वर्षात त्या वचनाला जेव्हा मी पकडून आहे, मी बघितलं की सर्व काही तयारी होत आहे आणि तीच तयारी नंतर तर उशीर लागलाच नाही. म्हणजे 3 वर्ष झाली, पण तरी पण तो शब्द पकडला आणि त्या शब्दाप्रमाणेच नंतर आता तर बघतात तसंच आहे ना. आता काय दिसतंय? योजना तर होती ना? होती का नव्हती? पण सगळं उलटं दिसत होतं. पण जेव्हा आमच्या जीवनात विश्वास धरतो, तर लक्षात ठेवा विश्वास कधीही विलंब लागला, अडथळा झाला म्हणून तो दुखावत नाही. तो नाराज नाही होत. तो सर्व काही सहन करतो. तो रागावत पण नाही. विश्वास कधीही रागावत की लेट झाला म्हणून तो रागावत. म्हणून मी तुम्हाला बोललो ना, आज बोलले, "धन्यवाद येशू, तू माझी बोट माशांनी भरली आहे." आणि जेव्हा खाली आली, तेव्हा काय होणार? काय यार, खाली आली. चल जाऊ दे, चल आता मी तरी पण बोलते धन्यवाद येशू. दुसऱ्यांदा बघितलं, तरी पण खाली आली. तिसऱ्यांदा बघितलं, तरी पण खाली आली. आता शब्द काय होणार? हळू बदलायला सुरुवात होणार. म्हणजे थोडा लेट दाखवत आहे. अजून काम नाही झालं, अजून काम नाही झालं, अजून काम नाही झालं. पण जो खरा विश्वास आहे, तो कधी पण लक्षात ठेवा, विलंब झाला, उशीर झाला म्हणून हार नाही मानत. तो त्यालाच पकडून राहतो. आणि पकडून कसं राहतो? नाराजने नाही, आनंदाने. कारण मी जेव्हा 10,000 ची नोकरी करायला गेलो, एवढं शिक्षण असून, म्हणजे बाहेर मला 3,00,000 पगार असता. पण इथे 10,000त बाहेर चांगलं जीवन, मस्त बायको, मुलं सेटल. बरोबर आहे का नाही? पण इथे त्यानंतर मी इथे जेव्हा होतो, तेव्हा पण मला बोलले, की "ये तुला 35,000-40,000 पगार देतो." आपल्या इथे अंधेरीला. पण तरी पण मी बोललो, "मला हे नको आहे. मला हे नको आहे." म्हणजे एवढा पैसा खर्च केला कोर्स शिकायला, शिक्षण घ्यायला आणि नंतर बोलतो, "मला हे नाही पाहिजे." कारण माझ्यासाठी परमेश्वराने दुसरी मोठी योजना केली आहे आणि त्या योजनेला लेट होतोय, तरी पण मी पकडून आहे. नाराज नाही झालो. अनेक वेळा मनुष्य काय करतो? नाराज होतो कारण काय झालाय? उशीर झालाय. पण जो व्यक्ती खरा विश्वास धरतो ना वचनाला, तो बोलतो 1 वर्ष नाही झालं, 2 वर्ष मला फरक नाही पडत. पण माझ्याकडे हा शब्द आहे, मी त्यालाच पकडून राहणार आणि कितीही विलंब झाला तरी मला माहिती आहे, हा मला फसवणार. कारण बायबलमध्ये एक वचन आहे. हिब्री लोकास पत्र अध्याय 13 वचन सॉरी रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 13 वाचा. कारण 14, 15, 16
एक मिनिट हा. अकरा 11 वाचा. कारण कारण शास्त्र म्हणते शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. हा सुद्धा शब्द माझ्याकडे होता. काय माहितीये की मला माहितीये की प्रभू सांगतो की तू जर विश्वास ठेवला तर 1 वर्ष होऊ दे, 2 वर्ष होऊ दे, 3 वर्ष होऊ दे, 4 वर्ष होऊ दे, 5 वर्ष होऊ दे, पण तो कधीही फसू शकत. जसं ही बहीण बोलली ना नवऱ्याला की मी धनवान आहे, तर ही कधी अशी परिस्थिती येऊच नाही शकत का हिला तोंड उघडून बोलावं लागेल हा बाबा मी चुकली, मी गरीब आहे. प्रभू सांगतो असं कधीच नाही होणार. कारण विश्वास जो आहे तो कधीच कोणाला फजित व्हायला, विश्वास कधीही कोणाला फजित व्हायला देत नाही. आणि कितीही विलंब झाला तरी तो नाराज, कितीही काही झालं तरी तो अडखळत. समजतंय का नाही समजतंय? हालेलुया. तलिया देवाचा विलंब म्हणजे देवाचा नकार नाही आहे. देवाचा विलंब म्हणजे देवाचा नकार नाही आहे. तर विश्वास नेहमी सांगतो की विलंब झाला तरीही तो कधी आम्हाला फसवणार नाही. तरीही तो कधी आम्हाला फसवणार नाही. हालेलुया. तर आता विलंब झाला तर काय करायचं? शब्द बोलत आहे गरजा पुरवल्या पण डबे खाली दिसत आहे. मग 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, मग सोडून द्यायचं का नाही? सोडून द्यायचं, नाराज व्हायचं, अडखळायचं का आनंदीच राहायचं? आणि तोच शब्द पकडून राहायचा का लगेच बदलायचा? हा, पकडून राहायचा. हालेलुया. तुम्हाला माहिती हे जेव्हा बांधलं ना तेव्हा पण प्रभूंनी मला एक शब्द दिलेला की जागा तयार आहे. आणि मी रोज देवाला धन्यवाद द्यायचो. 1 वर्ष असंच निघून गेलं, जागा कुठे आहे? पण नंतर माहित पडलं की जागा तयार आहे. पण नसल्यामुळे नाराज नाही झालो मी. जेव्हा हे बांधायचं घेतलं ना तेव्हा पण मला अनेक लोक बोलले की अरे इथे आत कोण येणार एवढ्या यांच्याकडे, एवढ्या आतमध्ये कोण येणार? पण जेव्हा ते बोलायचो ना ते बोलायचे मी हसायचो. मी काय करायचो? हसायचो. का हसायचो? कारण मला माहिती आहे प्रभू तू जो शब्द दिला तो कधीही वाया जाऊ शकत नाही. आणि नंतर मी बघितलं कमी लोक येत होते, एवढेच. तर मी बोललो प्रभू तरी पण मला नाराज व्हायची गरज नाहीये. पण मी नंतर बघितलं सर्व काही वाढत गेलं. कारण मी तर विलंब होत आहे पण तरी पण मी हार मानायला, कारण विश्वास विलंब झाल्यामुळे कधी नाराज होत नाही, कधी दुखवत नाही. बरोबर आहे का नाही? आणि हे तुमच्या जीवनात वापरणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा विश्वास तुमचा काम करत असतो. उदाहरण, आता हे सीताफळाचं झाड आहे ना, तर हे आता सीताफळ येऊ लागले त्याला, बरोबर आहे का नाही? मागचे 8 महिने त्याला सीताफळ नव्हते. मग हे झाड कापलं का नाही? म्हणजे ते झाड मेलं होतं का? पानं तर सुकलेली, फक्त फांद्या दिसत होत्या. पण काय वाटते झाड तरी पण आतमध्ये काम करत होतं.
करत होतं. जर ते काम करत आहे असं वाटलं की ते मेलं, पण आतमध्ये ते काम करत आहे आणि जर मी ते कापलं तर मला कधी सीताफळ भेटतील? नाही. तसंच आमच्या जीवनात पण आम्हाला वाटते उशीर आहे, उशीर होत आहे. पण खरं पाहायला गेलं तर विश्वास आतल्या आत कार्य करत आहे, पण आम्ही उशिरामुळे त्या विश्वासाला कुऱ्हाडी लावतो आणि तो विश्वास तिकडे स्टॉप होतो. अडखळतो ना. पण प्रभू सांगतो विश्वास खरा कधी अडखळत. हालेलुया. समजतंय का नाही समजतंय? मग आता विश्वासाला उशीर लागला का रडायचं? बरोबर का नाही? रडायचं, सोडायचं. हालेलुया. तर कोणाकोणाला प्रॉब्लेम